लग्नाची बेडी या मालिकेच्या एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरातील सर्वजण नाटकासाठी आश्रमात जातात, मात्र राणीला ही गोष्ट माहिती नसते. त्यानंतर रेश्मा राणीजवळ जात तिला विचारते की मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येऊ का? त्यावर राणी म्हणते हो. मात्र ती रेश्माला विचारते की घरात एवढी शांतता का आहे आणि मुलं कुठं गेलीत? त्यावर रेश्मा काही बोलणार इतक्यात राणी पुन्हा म्हणते की खरं तर मला खूप गिल्टी वाटत आहे, कारण माझ्यामुळे नाटक कॅन्सल झालं. पण एकदा का माझा पाय बरा झाला ना की मी डान्सचा एक चॅरिटी शो करणार आहे, ज्यामुळे आश्रमाला फंडिंग मिळेल. मात्र ते ऐकून रेश्मा म्हणते, म्हणजे तुम्हाला राघव भाऊजींनी काही सांगितलंच नाहीये का? त्यामुळे राणी तिला विचारते की नक्की काय झालं आहे. मात्र रेश्मा म्हणते की जाऊ द्या राणी वहिनी, मला तरी काय करायचंय, आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राणी तिला थांबवते आणि काय झालं आहे ते विचारते. त्यावर रेश्मा सांगते की नाटकासाठी तुमची रिप्लेसमेंट मिळाली आहे, त्यामुळे नाटक कॅन्सल झालं नाही. आणि ते ऐकून राणी खुश होते. मात्र त्यानंतर ती रेश्माला विचारते की माझी रिप्लेसमेंट कोण आहे? आणि त्यावर रेश्मा म्हणते की ते तुम्हीच ओळखा, तुम्हाला ओळखणं सोपं जाईल. आणि त्यामुळे राणी म्हणते की ती सिंधू आहे का? त्यावर रेश्मा म्हणते हो. आणि ते ऐकून राणी नाराज होते. तर रेश्मा तिला म्हणते की आज त्या सिंधूने तुम्हाला नाटकामध्ये रिप्लेस केलं आहे. उद्या राघव भाऊजींच्या आयुष्यातही रिप्लेस करायला मागे पुढे बघणार नाही. आणि रेश्माचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते. तर दुसरीकडे आश्रमामध्ये नाटकाला सुरुवात झालेली असते. रत्नाकर गोष्ट सांगायला सुरुवात करतो. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. आणि मग त्यानंतर राघव आणि सिंधू राम आणि सीतेच्या भूमिकेत स्टेजवर येतात. राम सीतेला म्हणत असतो की सीते, तू पाण्यासारखी निर्मळ आहेस हे मला माहिती आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही तुला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. आणि मग सीतासुद्धा अग्निपरीक्षा द्यायला तयार होते. त्यानंतर रत्नाकर पुढची गोष्ट सांगतो. सीतेने अग्निपरीक्षा दिल्यावर राम, सीता आणि लक्ष्मण पुन्हा अयोध्येत येतात आणि रामराज्याला सुरुवात होते. मात्र तरीही लोक सीता मातेबद्दल कुजबूज करत असतात, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असतात. आणि लोकांची ही कुजबूज श्रीरामांच्याही कानांपर्यंत जाते. आणि मग ते जनतेसाठी सीता मातेचा त्याग करण्याचा निर्णय घेतात आणि लक्ष्मणाला सांगून त्यांना वनात सोडून देतात. आणि मग त्यानंतर सीता माता एकट्याच वनात राहत असतात. आणि हे सगळं नाटक करत असताना सिंधूला तिचा आणि अंकुरचा अपघात झाला तो प्रसंग आठवत असतो. आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून तिला खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे रेश्मा फोनवर तिच्या मित्रासोबत बोलत असते. आणि त्याच वेळी राणी तिच्या जवळ येते. आणि राणीला असं अचानक समोर बघून रेश्मा खूपच घाबरते आणि पटकन फोन कट करते. तर राणी तिला काय झालं आहे ते विचारते. मात्र रेश्मा म्हणते की राणी वहिनी, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर चालता सुद्धा येत नाही ना? त्यावर राणी तिला सांगते की रेश्मा, आता मी ठीक आहे आणि मला विनूचं नाटक बघायचं आहे, प्लीज माझ्यासोबत आश्रमात चल. मात्र रेश्मा म्हणते की राणी वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? जर या अशा अवस्थेत मी तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी गेले ना तर सर्वजण मला ओरडतील. मात्र राणी म्हणते की असं काही होणार नाही, आणि जर तुला यायचं नसेल तर ठीक आहे, मी माझी एकटी जाते. आणि ती एकटीच आश्रमात जाण्यासाठी निघते. मात्र रेश्मा म्हणत असते की जर मी त्यांना अशा अवस्थेत एकटीला सोडलं तरी घरातील लोक मलाच ओरडतील. आणि मग ती सुद्धा राणीसोबत आश्रमात जाते. तर दुसरीकडे रत्नाकर पुढची गोष्ट सांगत असतो. सीता माता गरोदर असते आणि ती त्या अवस्थेत अरण्यात एकटीच राहत असते. त्याच वेळी त्या ठिकाणाहून वाल्मिकी ऋषी जात असतात. श्रीरामांनी सीता मातेचा त्याग केला आहे ही वार्ता त्यांच्याही कानांपर्यंत पोहोचलेली असते. आणि सीता मातेची अवस्था बघून त्यांना वाईट वाटते. आणि मग ते सीता मातेला त्यांच्या आश्रमात घेऊन जातात. आणि मग पुढील काही काळ सीता माता त्या आश्रमातच राहते. सीता मातेच्या पोटी 2 जुळ्या मुलांचा जन्म होतो. मात्र त्यांच्या जन्माच्या वेळी सीता मातेजवळ कोणीही नसते. आणि ते नाटक करत असताना सिंधूला सावीच्या जन्माचा क्षण आठवतो. त्यावेळी सिंधूसोबत सुद्धा कोणीही नव्हते. आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टर तिला बाळाच्या वडिलांचे नाव विचारतात तेव्हा सिंधूला राघवने राणीची बाजू घेतल्याचा क्षण आठवतो. आणि ती बाळाच्या नावापुढे वडिलांचे नाव लावण्याऐवजी सिंधू सावंत हे नाव लावते. आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून सिंधूला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे रत्नाकर पुढची गोष्ट सांगत असतो. सर्वजण मग्न होऊन हे नाटक बघत असतात.
आणि मग त्यानंतर लव आणि कुश मोठे होतात. वाल्मिकी ऋषी त्यांना धनुर्विद्या शिकवत असतात आणि मग त्यानंतर लव आणि कुश म्हणजेच सावी आणि विनायक सिंधूजवळ जातात आणि त्यावेळी सावी चुकून मातेऐवजी सिंधूला आई अशी हाक मारते. त्यामुळे विनू पटकन म्हणतो की आई नाही माते, आणि ते ऐकून सर्वजण हसू लागतात. आणि त्यानंतर रत्नाकर पुढच्या गोष्टीला सुरुवात करतो. सीता मातेचा त्याग केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी सुद्धा वनवासी जीवन स्वीकारलेले असते. त्यांना सतत सीता मातेची आठवण येत असते. आणि जेव्हा राघव हे नाटक करत असतो तेव्हा सगळ्यांनाच जेव्हा सिंधू घर सोडून गेली होती तेव्हा राघवची जी अवस्था झाली होती ती आठवत असते. आणि त्यानंतर रत्नाकर पुढच्या गोष्टीला सुरुवात करतो. त्यामध्ये प्रभू श्रीरामांना सीतामातेचा भास होत असतो. ते सीतामातेला म्हणत असतात की तू दररोज माझ्या स्वप्नात येते आणि मला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुझी गोष्ट पूर्ण होण्याच्या आधीच सकाळ होते. आज तरी तुझी ती गोष्ट पूर्ण होऊ दे. आणि हा सीन सुरू असतानाच राणी आणि रेश्मा त्या ठिकाणी येतात आणि राघव सिंधूला एकत्र बघून राणीला मोठा धक्का बसतो. ती रागातच त्या दोघांकडे बघत असते. तर रेश्मा मुद्दाम तिला म्हणते की तुम्हीच या सिंधूला आपल्या घरी घेऊन आलात ना, पण बघा आता ती कशी तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि रेश्माचं ते बोलणं ऐकून राणी अजूनच चिडते आणि तिच्या मनात सिंधूविषयी पुन्हा राग निर्माण होतो. रेश्मा मात्र हसतच मनाशी म्हणत असते की आता घरी जाऊन काय तमाशा होणार आहे काय माहीत. तर दुसरीकडे लव आणि कुश सीता मातेला त्यांच्या वडिलांबद्दल विचारत असतात आणि त्यामुळे सिंधू मनाशी म्हणत असते की सीता माते, तुझं आणि माझं दुःख किती सारखं आहे ग. आपल्या मुलांपासून त्यांच्या वडिलांबद्दल लपवून ठेवणं खरंच किती अवघड आहे. आणि त्यानंतर तिला आत्तापर्यंत घडलेले अनेक प्रसंग आठवत असतात आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तर इकडे सावी आणि विनायक म्हणजेच लव आणि कुश सीता मातेला पुन्हा विचारत असतात की माते, आम्हाला आमच्या वडिलांचं नाव सांग. मात्र सिंधूचं त्यांच्याकडे लक्षच जात नाही. तर राघव तिला इशारा करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सिंधूचं त्याच्याकडेही लक्ष जात नाही. आणि मग त्यानंतर सावी आणि विनायक राघवकडे बघतात. तर राघव त्यांना सिंधूला हात लावायला सांगतो आणि त्यामुळे सिंधू भानावर येते आणि राघवकडे बघतच सावी आणि विनायकला सांगते की तुमचे वडील मर्यादा पुरुषोत्तम आहेत, अतिशय शूर आहेत. आणि ते ऐकून राघव तिच्याकडे बघतच राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. नाटकानंतर रुक्मिणी राघवला विचारते की तू डॉक्टर सिंधू यांना अजून किती दिवस इथेच ठेवून घेणार आहे. तर राजश्री सुद्धा राघवला विचारत असते की तू सावीला विनायकला राखी का बांधायला सांगितली, उगाच नातं जोडण्याची काय गरज होती. आणि त्यानंतर ती राघव आणि राणीला त्यांच्या बाळाचा विचार करायला सांगते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.